श्रीकांत, हं? तुला प्रिया जरा डिस्टर्ब नाही वाटली? वाटली खरी. म्हणजे मी बघितलं तेव्हा तर तिचा चेहरा रडून रडून सुजल्यासारखा दिसत होता. थोडंसं पाणीही होतं डोळ्यात. पण कशामुळे म्हणजे तुला काय वाटतंय? तिला घरात काही त्रास होत असेल का रे? नाही ग, त्रास कसला? प्रीतमच काहीतरी बोलला असणार आहे प्रिया, मला अगं- खात्री यायची. प्रीतम थांब. हा बघ, प्रीतम आलाय, तू सरळ त्यालाच विचार ना. प्रीतम, तू प्रियाला काय बोललास? अहिल्या, प्रीतम तुम्हा दोघांमध्ये काही भांडण झालंय का? श्रीकांत, इतक्या मवाळपणे ह्याला विचारून काही नाही होणार आहे. थांब, मीच विचारते. प्रीतम, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या सुनेच्या डोळ्यात कोणीही पाणी आणलेलं मला चालणार नाही. बाकी सगळं जाऊच दे, एक गोष्ट तरी धड कर, किमान नाती जप. हे बघ, सुरुवातीपासून तू वाया गेलेलाच होतास, पण प्रिया तुझ्या आयुष्यात आल्यापासून जरा सुधारतोयस असं वाटत होतं. पुन्हा एकदा पारू आणि आदित्य घरात आल्यापासून तंत्र बिघडलंच आहे तुझं. कसाही वागतोयस तू. काय केलंस तू प्रियाला? काय बोललास तिला? का दुखावलास तिला? आई अगं, नवरा बायको मध्ये कधी कधी थोडंसं भांडण होतं ना, तसंच झालेलं आहे. पण आय एम सॉरी, परत असं नाही होणार, आय प्रॉमिस. ओके, गुड. बाहेर सिटी नाईट क्लब मधून एक माणूस आला आहे प्रीतम बाबांना भेटायला. ठीक आहे, तुम्ही जा. प्रीतम, पुन्हा दारू प्यायला लागलायस? नाही बाबा दारू. अरे मग तू क्लबचा माणूस तुला भेटायला इथे का आलाय? काय मग प्रीतम? अरे तू बाबा, मी तुम्हाला माहिती आहे ना, माझा मित्र आहे दिनेश. हा त्याचा मोठा भाऊ आहे. हा त्या क्लब मध्ये काम करतो, म्हणून ते तसं म्हणाले असतील. मी नाही जात क्लबला वगैरे. काय आहे, ह्याची जी लहान मुलगी आहे ना, तिला एका इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे, म्हणून तो आपल्या कंपनीचं शिफारस पत्र घ्यायला आला. मी नाही जात क्लबला. चल ना आपण बाहेर बोलूया. ये बाहेर बोल. हे असले कसले मित्र गोळा केलेत ह्या मुलांनी? गुंडासारखा वाटत होता. ह्या मुलाचं काय चाललंय ना, मला खरंच कळत नाहीये. हो, हे बघ, मी तुमच्या साहेबांना सांगितलं होतं की माझ्या घरी माणसं पाठवायची नाही म्हणून. का आलात तुम्ही इथे? घरच्यांची एवढीच भीती वाटते. अरे घरच्यांची एवढीच भीती वाटते हा, तर मग क्लब मध्ये येऊन जुगार खेळतोस कशाला? नाही बघ, आम्हाला हाऊस नाही तुला इथे येऊन दमदाटी करायची. तू वेळेत पैसे दिले नाहीत म्हणून मला इथे यावं लागलंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज फक्त मी भाईंचा निरोप घेऊन आलोय म्हणून शांत आहे, कळलं का? आजच्या आज तू क्लब मध्ये येऊन भाईंना भेटला नाही ना, तर पुढच्या वेळेस मी एकटा नाही येणार. आखी पलटण घेऊन येईन आणि मग तुझ्या घराचं काय होईल ना ते बघशील तू. ए मला हात लावायचं दाडच करू नको, हलक्यात घेऊ नको. हा, नाही तर तुझं आहे ना आत्ताच्या आता भांड फुडीन मी. आत्ताच्या आता आज जाईन तुझ्या आईकडं आणि सांगल की दागिने पैसे सगळं तू जुगारात हारलायस. प्लीज जरा हळू बोला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू आमच्या बहिणीचे आहे ना 10 लाख रुपये देणे, कळलं का? हो, मला सगळं माहिती आहे. मी त्यांचे पैसे देणार. मी येतो क्लब मध्ये बाईंना भेटायला. हा, असं गोडपासारखं बोल ना तू. हा, येऊ का? हो. आता क्लब मध्ये जाणं तर गरजेचं आहे. मी कुठल्या तोंडाने आता त्याला भेटायला जाऊ? माझ्या हातात तर काहीच पैसे नाही आहेत. पण जावं तर लागेलच ना, नाहीतर तो मालक घरी येऊन आईला सगळं सांगून टाकेल.
आज मी जे काही बघितलं प्रीतम सरांच्या बाबतीत सुद्धा तसंच काही झालं असणार. त्या टकटक गँगच्या माणसांनीच प्रीतम सरांचे पैसे गायब केलेत हे नक्की. मला हे सगळं प्रीतम सरांना सांगायला पाहिजे. अरे महाराणी, आलात तुम्ही? आलीस गाव भटकून? हा, तू नोकर आहेस इथले हे विसरतेस ना? कधी कोणत्या कामासाठी तुला हाक मारावी तर कधीच जागेवर नसतेस तू. सतत गाव भटकायचं असतं बाहेर जाऊन. तुला काय असतात ग तुझी बाहेरची कामं अशी? हा, काम चुकार कुठली? असलं माझा तिथं उभं नाही राहायचं माझ्यासमोर. मला कॉफी हवी आहे, एक चल घेऊन ये. दिशा मॅडम, तुम्ही ना आजपासून बदाम खायला सुरू करा. मला असं वाटते की तुम्हाला विसरायचा आजार व्हायला लागलाय. तुमच्या लक्षात नाहीये का? आता मी या घरची मोलकरीण नाही, तर या घरची मोठी सून आहे. लागलीच तुरुतुरु तोंड चालवायला. मी या घरची सून आहे. बावळट, तू आधी पण नोकर होतीस आणि आता सुद्धा नोकरच आहेस. आदित्य सोबत लग्न केल्यापासून तुझा माज वाढलाय. तो आदित्य तुला बायको 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 म्हणून बैलासारखं तुझ्या मागे 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 फिरत असेल, पण त्याची आई आहे ना अहिल्या, ती एका मोलकरणीला सून म्हणून कधीच स्वीकारणार नाही. कळलं? एक मिनिट, काय चाललंय इकडे? हे माझं घर आहे आणि मला माझ्या घरात वाद नकोय. तुम्हाला असं वाटत असेल की माझं लक्ष नाहीये, पण एक दिवस बघेन आणि काय आहे तो निकाल लावून टाकेन. कळलं? एक सासू मॉम, हिला मी आठवण करून देत होते की ती मोलकरीण आहे या घरातली. त्यावरून ती माझ्यासोबत वाद घालत होती. मी तर शांतपणे चाललेले इथून, आणि मग मी तिला सांगितलं की तू या घरची नोकर आहेस हे विसरू नकोस. तर मला उलटून उलटून काय काय बोलत होती. ती कशी आहे मी चांगलंच ओळखते, आणि तू सुद्धा किती पाताळ यंत्री आहेस हे सगळ्यांनाच माहिती आहे. तुला ना खूप जास्त माज आलाय. उतरवणार लवकरच, बघत राहा.